हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण मुलांच्या टिफिनसाठी काहीतरी झटपट आणि छान पाहूया, काहीतरी पौष्टिक पाहूया. तर त्यासाठी पहा, इथे मी ब्रेड घेतलेत, पण ते सुद्धा पौष्टिकच घेतलेले आहेत. म्हणजेच हे ब्रेड गव्हाचे घेतलेले आहेत. इथे तुम्हाला जितक्या क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे ना, तितके ब्रेड तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर इथे मी गाजरसुद्धा घेतले आणि सिमला मिरचीसुद्धा घेतलेली आहे. तुम्ही इतरही भाज्या यामध्ये ॲड करू शकता, ते मी पुढे तुम्हाला सांगेलच. तर चला आता ह्याचं काय करायचं ते पाहूया. सगळ्यात आधी आपल्याला हे ब्रेड जे आहेत ना, ते कट करून घ्यायचे आहेत. आता ब्रेड कट करायचे आहेत म्हणजे अखंड ब्रेडपासून तर रेसिपी तयार होणार नाही आहे. बरं, ब्रेड कट करायचे आहेत तर कसे कट करायचे आहेत ते सुद्धा सांगते पहा. इथे व्हिडिओ दाखवते ना, अगदी त्या पद्धतीने आपल्याला ब्रेड कट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण ब्रेड असे कट करणार आहे. बरं, मी 2 पद्धतीने ब्रेड कट करते आहे बरं का. एक ही झाली अशी पद्धत आणि दुसरी पद्धतसुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तुम्हाला जी आवडेल ना त्या पद्धतीने तुम्ही ब्रेड कट करून घेऊ शकता. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचं एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. तर पहा, काही ब्रेड मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत उभ्या स्लाईसमध्ये आणि थोडेसे जाडच ठेवलेले आहेत. त्याचबरोबर काही ब्रेड मी असे त्रिकोणीसुद्धा कट करून घेणार आहे. पहा अशा पद्धतीने. मग तुम्हाला जी पद्धत आवडेल ना ते तुम्ही इथे कट करू शकता. तर चला, इथे मी आता संपूर्ण ब्रेड असे कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता, इथे संपूर्ण आपले ब्रेड कट करून तयार झालेले आहेत. हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया सगळ्यात आधी. अशा पद्धतीने मी इथे एका प्लेटमध्ये हे ब्रेड ठेवून दिले. त्यानंतर ना आता आपल्याला भाज्या कट करायच्या आहेत. तर पहा, इथे मी गाजर घेतले. लाल गाजर जर भेटलं नाही तर केशरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. गाजरची साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतरनं मोठ्या किसणीने अशा पद्धतीने हे गाजर आपल्याला किसून घ्यायचे. पहा, जर तुमच्याकडे असा ब्राऊन ब्रेड नसेल तर तुम्ही जो आपला साधा व्हाईट ब्रेड येतो ना तो वापरलात तरी चालणार आहे. पण मुलांसाठी करते म्हणून मी ब्राऊन ब्रेडचा इथे वापर केलेला आहे. गाजर संपूर्ण किसून झालं की त्यानंतरनं कांदा कट करायचा आहे. इथे 2 लहान साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि पहा, व्हिडिओत दाखवते ना त्या पद्धतीने आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे. छान असा बारीक कांदा मी इथे कट करून घेतलेला आहे. तर आता मी संपूर्ण कांदा कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर पहा, संपूर्ण कांदा इथे मी कट करून घेतला. त्यानंतरनं सिमला मिरचीसुद्धा अशी छान बारीक कट करून घेऊया. बरं, तुमच्याकडे जर इतर भाज्या असतील ज्या तुम्हाला यामध्ये घालायच्या आहेत, जसं की पालेभाज्या जरी असतील ना, पालक असेल किंवा मेथी असेल, शेपू असेल, कांद्याची पात असेल, कोणत्याही प्रकारच्या भाज्या असू द्या, त्या तुम्ही अशा छान स्वच्छ धुवून निवडून यामध्ये अशा बारीक कट करून वापरू शकता. त्याचबरोबर जर फळभाज्यांमध्ये तुम्हाला इतर भाज्या ॲड करायच्या असतील, बीट वगैरे जरी घालायचं असेल ना तर ते सुद्धा तुम्ही छान असं बीट असेल तर किसून घ्या, इतर भाज्या असतील तर त्या अशा बारीक कट करून घ्या. दुधी वगैरे सुद्धा तुम्ही किसून यामध्ये वापरू शकता. अगदी तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता. तर पहा, आता मी इथे संपूर्ण भाज्या अशा पद्धतीने कट करून घेतल्या. आपण हे किसलेलं गाजर एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतरनं कट केलेला कांदासुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर टोमॅटोचा सुद्धा वापर करू शकता, पण बिया काढून मग टोमॅटोचा इथे वापर करायचा आहे. आता कट केलेली सिमला मिरचीसुद्धा मी यामध्ये घालून घेतली. पहा अशा पद्धतीने. आता आपल्याला यात ना कसुरी मेथी घालायची आहे. ही असेल तर घाला, नसेल नाही घातलीत तरीसुद्धा चालणार आहे. त्याचबरोबर अद्रक लसणाची पेस्ट इथे वापरते आहे मी. तुम्ही हवं तर अद्रक लसूण फ्रेश असा किसून किंवा ठेचून वापरू शकता. अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून घेतली. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये पावभाजी मसाला घालायचा आहे. पावभाजी मसाल्यामुळे हा पदार्थ खूप छान होतो, आवर्जून घाला. सोबतच रंग छान यावा म्हणून बेडगी मिरची पावडर आणि लाल तिखटचा वापर केलेला आहे. एकत्रित घातली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे लाल तिखट आणि बेडगी मिरची पावडर घालू शकता. सोबतच आपल्याला गरम मसाला घालायचा आहे अगदी थोडासा आणि त्याचबरोबर हळद घालायची आहे. हळदसुद्धा अगदी छोटा चमचा घातला आहे मी, अर्धा चमचा हळद घातली.
आता इथे आपण थोडासा ओवा घालून घेतला अर्धा चमचा आणि त्याचबरोबर पांढरे तीळ मात्र आवर्जून घालायचेत. पांढरे तीळ हेल्दी असतात, पौष्टिक असतात, त्यामुळे नक्कीच घाला. मुलांची हाडं मजबूत होण्यासाठी पांढरे तीळ खूप मदत करतात. 1 वाटी बेसन पीठसुद्धा मी यामध्ये घालून घेतलं. आता हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेऊया. अशा पद्धतीने पहा मी हे सर्व मिक्स करून घेते आहे. चमच्याच्या साहाय्यानेच मिक्स करते आहे. आता यात आपण गरजेनुसार पाणी घालूया. पाणी एकदम खूप जास्त घालायचं नाही आहे. हळूहळू करून गरजेनुसारच पाणी घालायचे. बरं, एक गोष्ट लक्षात घ्या, पीठ खूप वापरायचं नाही आहे. भाज्या जास्त हव्या आणि पीठ थोडं कमी हवं आहे. तर पहा इथे मी आता हाताने अशा पद्धतीने हे छान असं मळून घेते, छान मिक्स करून घेते. म्हणजे बेसन पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत आणि मसाले व्यवस्थित सगळीकडे लागले जातील. तर पहा अशा पद्धतीने मी थोडं थोडं करून पाणी घालत ना ह्याचं छान असं बॅटर तयार करून घेणार आहे. आपल्याला हे बॅटर खूप घट्ट नको आहे, त्याचबरोबर अगदी पातळही करायचं नाही आहे. पहा अशा पद्धतीने. आता तुम्हाला वाटेल याची भजी करायची का काय, पण नाही, आपण ब्रेडसुद्धा वापरणार आहोत ना, मग भजी कशी करणार. तर पहा चवीनुसार आता मीठ घालून घेतलं आणि हे सर्व छान असं पुन्हा एकजीव करून घेते. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे नक्कीच व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबतचं बेलायकन प्रेस करा आणि हाईप या ऑप्शनवरती क्लिक करायला सुद्धा विसरू नका. तर पहा इथे ब्रेडची एक स्लाईस घेतली मी. अशा पद्धतीने आपण हे बॅटर छान असं लावून घेऊया. याला अलगद हाताने आपल्याला हे बॅटर दोन्ही साईडनी छान असं लावून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे लावून घेते. यामध्ये डीप करून लावण्यापेक्षा आहे ना असं हातावर धरूनच तुम्हीसुद्धा बॅटर लावून घ्या. मुलांच्या टिफिनसाठी असं काहीतरी वेगळं दिलं तर मुलांनासुद्धा खूप छान वाटतं आणि त्याचबरोबर आपल्यालाही एक समाधान राहतं की चला मुलांनी आज टिफिनसाठी हेल्दी गोष्ट नेलेली आहे. तर पहा इथे मी संपूर्ण हे असं लावून घेतलं. जर अचानक पाहुणे आले ना तर त्यावेळीसुद्धा तुम्ही करू शकता. पटपट भाज्या कट करून घ्यायच्या, काही मसाले बेसिक जे आहेत ते घालायचे, पीठ घालून हे मिश्रण जे आहे ते मिसळून घ्यायचं आणि ब्रेडला अशा पद्धतीने लावून हे छान तळून घ्यायचं. पहा कमी तेलात तळायचे, अगदी असं डीप फ्राय करायचं नाही आहे. इथे मी शॅलो फ्राय करून घेते. अशा पद्धतीने मी हे लांब लांब आता ठेवून घेते आणि ज्या उभ्या पट्ट्या कट केल्या होत्या ना आपण, त्यासुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. तर पहा इथे मी जितकं कढईमध्ये बसेल तितकं ठेवलेलं आहे. तुमच्याकडे जर असा पसरट खोलगटा पॅन असेल ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता. म्हणजे मग त्यामध्ये आपल्याला भाजायला सोपं जातं आणि जास्त क्वांटिटीमध्ये करता येतं. पहा दोन्ही साईडनी छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत, खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. आता तुम्हाला वाटतं असेल हे करपलं असेल की काय, पण नाही, हे छान खरपूस भाजलं गेलेलं आहे. त्यामुळे हे खायला खूप कुरकुरीत लागतं आणि आतमध्ये ब्रेड आहे त्यामुळे तो सॉफ्ट राहतो. आपल्याला भाज्यासुद्धा शिजून द्यायच्या आहेत त्यामुळे हे छान असं होऊनच द्यायचं. मीडियम फ्लेमवर मी हे दोन्ही साईडनी छान भाजून घेते आहे आणि एकीकडे पहा मी इथे पॅनमध्ये सुद्धा अशा पद्धतीने करून घेते आहे. आपल्याला कढईमध्ये तेल जास्त वापरावं लागतं. पॅनमध्ये अगदी कमीत कमी तेलामध्ये तुम्ही अशा पद्धतीने हे भाजून घेऊ शकता. गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे. बारीक गॅसवरच आपल्याला हे दोन्ही साईडनी छान खरपूस खमंग भाजून घ्यायचे. पहा अशा पद्धतीने मी इथे हे पलटी करून घेतलं. एक बाजू शेकून व्हायला म्हणजे भाजून व्हायला कमीत कमी 1 ते 1.5 मिनटं तरी लागतात. बारीक गॅसवर 1-1.5 मिनटं छान अशी एक बाजू होऊन द्यायची. जे छान कुरकुरीत झालेले आहेत ना, असे क्रंची झालेले आहेत ना, तेच खायला जास्त छान लागतात. तर पहा इथे हे दोन्ही साईडनी छान भाजलं गेलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. कढईमधली जी एक बाजू आहे ती थोडी जास्त ओव्हरकुक झालेली आहे, पण ही जी बाजू आहे ना ही परफेक्ट अशी भाजली गेलेली आहे. तर याच पद्धतीने आपल्याला सर्व भाजून घ्यायचे. खूप डार्क रंग करायचा नाही आहे, पण छान असं खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे मग ते खायला छान लागेल. तर चला आता हे झालेलं आहे, मी काढून घेते एका प्लेटमध्ये. पहा संपूर्ण आपलं इथे हे तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने छान करून घ्यायचे. याचा आवाजसुद्धा खूप छान येत होता. कुरकुरीत झालेलं आहे हे पाहता क्षणी लक्षात येते. पहा मी इथे कट करून दाखवते. आतमध्ये ब्रेड आहे त्यामुळे थोडं सॉफ्ट राहतं, वरतून छान कुरकुरीत होतं. एकदा तरी नक्की ट्राय करा. ही रेसिपी केल्यानंतर मला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी कशी वाटली, करणार की नाही, मुलांच्या टिफिनसाठी आवर्जून करा.
बरं चला, माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. बाय.